नमस्कार. सौमित्र जानकीला बोलतो, जानकी बहिणी, हे सर्व काय चाललंय? हे जे काही चालू आहे ते भयानक आहे. तेव्हा मात्र जानकी बोलते, सौमित्र भाऊजी, तुम्हाला काही गोष्टी कळतच नाहीयेत. सौमित्र भाऊजी, प्लीज स्वतःला शांत करा आणि विचार करा की तुम्ही काय वागताय ते. आज तुम्ही ऐश्वर्यावरती नको नको ते आरोप केलेत, पण त्याच ऐश्वर्यामुळे अवंतिकाचा जीव वाचलाय, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. तेव्हा मात्र सौमित्र बोलतो, हो, मला कळून चुकलंय की हे सर्व ऐश्वर्यामुळेच झालं. तेव्हा लगेच जानकी बोलते, सौमित्र भाऊजी, खरं सांगू, तुम्ही काळजी करू नका, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पार पडतील. तेव्हा मात्र सौमित्र बोलतो, मला सुद्धा असंच वाटतंय की सगळ्या गोष्टी आता व्यवस्थितच पार पडल्या पाहिजे. पण एक गोष्ट मात्र नक्की, कितीही काही झालं तरी सुद्धा हे सर्व जिने घडवून आणलं, त्या मायाला मात्र मी आता सोडणार नाही. त्या मायाला तिची मी लायकी दाखवणारच. तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की ऋषिकेश जानकीला बोलतो, जानकी, काय करायचं, कसं करायचं ते सांग. त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, मला तर समजतच नाहीये की काय करावं ते. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, अवंतिका, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा जीव वाचलाय, पण मायाला मात्र हे माहिती नाही आहे. आणि मायाला माहिती नाही म्हटल्यावरती तुला लपून बसावंच लागणार. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, पण पण हे सर्व कसं काय शक्य आहे? तेव्हा लगेच जानकी बोलते, अवंतिका, तू काळजी करू नकोस. तू तुझ्या बेडरूम मधून बाहेर पडायचंच नाहीस, तू तुझ्या बेडरूम मध्येच राहायचंस. तेव्हा मात्र सौमित्र बोलतो, अवंतिका, प्लीज एवढं करशील ना? तेव्हा मात्र अवंतिका म्हणते, हो, मी नक्कीच करेन. तर इकडे सयाजीराव मायाला म्हणत असतात, माया माया माया, अगं आपला पहिला चॅप्टर चांगलाच क्लोज झाला, ती अवंतिका कायमची ढगात गेली. तेव्हा लगेच माया बोलते, काय? मग आपण याचं सेलिब्रेशन करायलाच पाहिजे, आणि याचं सेलिब्रेशन आपण करत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही. त्यावेळेला लगेच सयाजीराव म्हणतात, माया, पण एक गोष्ट मात्र नक्की, जरी ती अवंतिका गेली असेल आणि त्या रणदिव्यांवरती दुःखाचा डोंगर कोसळला असेल, तरी आपल्याला शांत राहून चालणार नाही. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आपण जर का शांत राहिलो तर सगळं काही हातातून निसटलं. तेव्हा लगेच माया बोलते, म्हणजे म्हणजे आपण काय करायचं काय? तेव्हा लगेच मोठ्याने सयाजीराव म्हणतात, काळजी करू नकोस, आता काय करायचं ना ते लवकरात लवकर केलं पाहिजे. माझी लेक ऐश्वर्या काही एक कामाची नाहीये, ती तर त्या रणदिव्यांच्याच बाजूने झाले. तेव्हा मात्र लगेच माया बोलते, त्या ऐश्वर्याचं काही सांगू नका, त्या ऐश्वर्यामुळेच मी आज जेलमध्ये आहे. त्या ऐश्वर्याला तर मी सोडणार नाही, तिचा जीव घेईन. तेव्हा मात्र सयाजीराव मायाचा गळा आवळतात आणि मोठ्याने बोलतात, माया, लिमिट क्रॉस करायची नाही हा. माया, स्वतःला शांत ठेवायचं. एक गोष्ट लक्षात ठेवायची माया, आता जे बोललीस ना ते परत बोलायचं नाही. तेव्हा मात्र मायाची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच माया मोठ्याने बोलते, आता सगळं संपलंय. काही झालं तरी लवकरात लवकर या सर्व गोष्टी बंदच करायच्या, आणि तुम्ही माझा गळा आवळलात, माझा. त्यावेळेला लगेच सयाजीराव म्हणतात, बाप आहे मी ऐश्वर्याचा, तू माझ्या लेकीच्या बाबतीत काहीही वाईट साईड बोलशील आणि मी शांत बसून ऐकून घेईन. तेव्हा मात्र लगेच माया हसते आणि म्हणते, सयाजीराव, अहो स्वतःला शांत करा ओ. सयाजीराव, अहो कसला एवढा माज दाखवताय? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय वागताय ते? अहो त्याच ऐश्वर्याने स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्हाला जेलमध्ये पाठवलं होतं. तेव्हा मात्र माया चांगली चपापते आणि मोठ्याने बोलते, आलंय का लक्षात? त्यावेळेला सयाजीरावच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेले असतात. तर इकडे मात्र सुमित्रा खूपच हैराण झालेली असते. त्यावेळेला जानकी सुमित्राला बोलते, काय झालंय आई, प्लीज स्वतःला शांत करा. आई, असं वागून तुम्हाला काय मिळतंय? सुमित्रा बोलते, पुरे, मला आता हा विषय ताणायचा नाही आहे, प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करायचा. जानकी, तुला माहिती नाही, अगं याच्यामध्ये सयाजीरावांचा त्या मायाला हात असणार. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, जर का सयाजी काका मायाला साथ देत असतील तर आपण काय करायचं?
हे ऐश्वर्याने ऐकलेलं असतं आणि त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, काळजी करू नका. जर का खरोखर डॅडची या सर्व गोष्टींमध्ये मायाला साथ असेल तर मी स्वतः सांगते तुम्हाला, मी मी कधीच डॅडला माफ करणार नाही. त्यांच्या चुकीची शिक्षा त्यांना मिळणारच आणि ती चुकीची शिक्षा दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या ऐश्वर्या तू जरा शांत हो, उगाच घाई करू नकोस. ऐश्वर्या मला तुझा राग समजतोय, पण आपल्याला घाई करून चालणार आहे का? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, खरं सांगू मला तर समजतच नाहीये की काय करावं ते, पण मी मात्र आता शांत बसणार नाही. त्यावेळेला लगेच मोठ्याने जानकी बोलते, ऐश्वर्या तुला शांतच राहावं लागणार, कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे. ऐश्वर्या तू जे वागतेस ना ते चुकीचं वागतेस. अशा तुझ्या वागण्याने तू स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतेस. अगं खरोखर खरोखर आधी स्वतःच्या मनाला विचार ना, सयाजीराव याच्यामध्ये सामील आहेत का? जर का खरोखर सयाजी काका या सर्व गोष्टींमध्ये सामील असतील तर मग मी स्वतः तुला सांगेन की तू त्यांना शिक्षा कर म्हणून. पण ऐश्वर्या ते तुझे वडील आहेत आणि त्यांच्या बाबतीत तू असा विचार नाही करू शकत. तेव्हा मात्र ऐश्वर्या गप्प राहते, तिला काय बोलावं तेच कळत नाही. त्याच वेळेला लगेच ऐश्वर्या जानकीला बोलते, जानकी पण अवंतिकाच्या बाबतीत जे काही घडलंय ते आपल्याला हलक्यात घेऊन चालणार नाही, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा लगेच जानकी बोलते, तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी नक्कीच काहीतरी करेन आणि मी शांत नाही बसणार. तेव्हा मात्र तिला खूपच आनंद झालेला असतो. इकडे सयाजीराव ऐश्वर्याच्या घरी आलेले असतात. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते, डॅड तुम्ही तुम्ही इथे काय करताय? तेव्हा लगेच मोठ्याने सयाजीराव म्हणतात, ऐश्वर्या अगं तुझे वडील आहे मी, कळतंय का तुला? बाप आहे मी तुझा बाप, आणि तू मला विचारतेस तुम्ही इथे काय करताय म्हणून? का तुझ्या घरी मी येऊ शकत नाही का? तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते, हो नक्कीच येऊ शकता की, कोण नाही म्हणतंय, पण डॅड तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय, त्या मायाला मदत करताय तुम्ही. तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात, ऐश्वर्या तोंडाला आवर घाल, उगाच काही बाई बोलू नकोस आणि तू माझ्यावरती असे आरोप करू शकत नाहीस. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, बस मला काही ऐकायचं नाहीये आणि तुम्ही आता जे काही वागताय ना ते बंद करा, नाहीतर नको ते होऊन बसेल. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने सयाजीराव म्हणतात, आता सगळं संपलंय ऐश्वर्या, बघितलं मी, येता जाता तू माझ्यावरतीच आरोप करत असतेस. ऐश्वर्या असं वागून तुला काय मिळतंय? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, काय मिळतंय डॅड? अहो तुमचं वागणंच मुळात मला पटत नाही आहे. प्रत्येक वेळेला तुम्ही जे वागता ते चुकीचं आहे असं नाही का वाटत? तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात, ऐश्वर्या मी काहीही केलेलं नाही. त्यावेळेला जानकी बोलते, ऐश्वर्या तुला सांगितलं ना तू जरा शांत राहा म्हणून, मग तू असं का वागतोस? त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी सयाजीराव विखे पाटील आहेत, माझ्या बापाला मी ओळखणार नाही का? माझा बाप काय काय करू शकतो ते, माझा बाप काय लायकीचा आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे. आणि म्हणूनच मी सांगतोय, स्वतःला शांत कर जानकी, स्वतःला शांत कर आणि माझ्या बाजूने विचार कर की सयाजीराव विखे पाटील यांच्याचमुळे अवंतिकाचा जीव गेलाय. तेव्हा मात्र सयाजीराव चांगलेच गप्प बसतात. त्यावेळेला सुमित्रा म्हणते, काय गरज आहे हो सयाजी भाऊजी असं करायची? तेव्हा लगेच सयाजीराव बोलतात, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहिती तरी आहे का मी हे सर्व केलंय म्हणून? अहो जरा तरी बोलताना विचार करा, तुम्ही असा विचार तरी कसा काय करू शकता? आणि प्लीज माझ्यावरती असले घाणेरडे आरोप करू नका, मी काहीही केलेलं नाही. त्यावेळेला लगेच मोठ्याने जानकी बोलते, पुरे झालं आई, मी तुम्हाला आधीच सांगितलं, तुम्ही उगाचच नको ते आरोप करू नका. तेवढ्यात मात्र सौमित्र बोलतो, जानकी वहिनी चुकतेस तू, या माणसावरती विश्वास ठेवून. त्यावेळेला जानकी बोलते, या माणसावरती माझा अजिबात विश्वास नाही आहे. माझा विश्वास फक्त आणि फक्त आपल्या घरातल्या माणसांवरती आहे. पण मला एक गोष्ट सांगाल का तुम्ही सर्वांनी, यांच्याबद्दल तुमच्याकडे काही ठोस पुरावे आहेत? जे पुरावे खरोखर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करू शकतात?
जरा विचार करा आणि नंतर माझ्याशी बोला. तेव्हा सुमित्रा काहीच बोलत नाही. त्यावेळेला सुमित्रा बोलते, जानकी तुझा या माणसावरती विश्वास आहेच तर? तेव्हा जानकी बोलते, नाही, माझा या माणसावरती विश्वास नाहीये. माझ्याकडे जर का ठोस पुरावा असेल तर मी नक्कीच या माणसाला सगळ्या गोष्टींसाठी गृहीत धरेल. पण माझ्याकडे ठोस पुरावाच नाही तर मी या माणसाला या सर्व गोष्टींसाठी गृहीत कसं काय धरू? तुम्हीच सांगा ना, तुम्हीच उत्तर द्या. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, जानकी तू अगदी बरोबर बोलतेस, काहीही चुकीचं बोलत नाहीयेस. पण जानकी लवकरात लवकर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेला लगेच सुमित्राचं बोलणं ऐकून जानकी आणि ऐश्वर्या बोलतात, काळजी करायची गरजच नाही, सगळं काही व्यवस्थित होणार. आणि डॅड, आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून चालतं पडायचं. ऐश्वर्याचा हा निर्णय ऐकून सयाजीरावांच्या पायाखालची जमीनच सरकते. सयाजीराव म्हणतात, काय चाललंय? असं कसं काय बोलू शकतेस तू ऐश्वर्या? ऐश्वर्या, अगं जरा तरी विचार कर. अगं मी तुझा बाप आहे, बाप, आणि तू तुझ्याच घरातून मला बाहेर काढतेस. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, हो, कारण तुम्ही तुमच्या लेकीचं भलं चिंततच नाही आहात. तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करताय डॅड. तेव्हा मात्र सयाजीराव म्हणतात, ऐश्वर्या, अगं मी तुझ्याच भल्याचा विचार करतोय, म्हणून तर तुला सांगतोय ऐश्वर्या, जरा तरी विचार कर आणि वागत जा. या माणसांच्या प्रेमात एवढी सुद्धा वाहू नकोस की स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट तुला समजणार नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, डॅड, आता या सर्व गोष्टी बस झाल्या. मला खरंच या गोष्टींचा खूप कंटाळा आलाय. आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावर वादच घालायचा नाही आहे. प्लीज प्लीज हे सर्व बंद करा. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते. त्याच वेळेला लगेच सयाजीराव मोठ्याने बोलतात, ऐश्वर्या, मी आता इथून जातोय, पण एक ना एक दिवस तुला या सगळ्या गोष्टींची जाणीव होईल आणि त्यावेळेला मात्र तुझ्या पायाखालची जमीनच सरकेल. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, चालेल, माझ्या पायाखालची जमीन सरकणार ना, चालेल, पण एक गोष्ट मात्र नक्की, मी माझ्या कुटुंबाची साथ कधीच सोडणार नाही. हे ऐकून मात्र जानकीला खूपच आनंद होतो. सयाजीराव मात्र तिथून तावातावाने जात असतात. त्यावेळेला ऐश्वर्या त्यांच्याकडे बघत असते. त्यावेळेला जानकी ऐश्वर्याला बोलते, ऐश्वर्या, मला कळतंय, तुझ्या मनाची स्थिती मला समजतीये, पण ऐश्वर्या, एक गोष्ट लक्षात ठेव, तू आता जे काही केलंस ते खरंच कौतुकास्पद आहे, पण खरं सांगू, तू तुझ्या वडिलांशी असं वागायला नको होतंस. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, मग मी काय करायचं जानकी? मी माझ्या डॅडना कितीतरी वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, डॅड असं वागू नका, माझ्या बाजूने विचार करा, पण डॅड मात्र काहीच ऐकत नाहीये. जानकी, मी तरी काय करू? मी तरी त्यांना कसं समजावू, तूच सांग ना. तेव्हा मात्र जानकी बोलते, मला सगळं समजतंय, पण तू स्वतःला शांत केलं पाहिजेस, कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. तेवढ्यात मात्र सौमित्र बोलतो, ऐश्वर्या, खरंच आज तू जे काही वागलीस ते बघून मला खरंच विश्वास बसला की तू बदललीस. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, सौमित्र, आधी मी खूप चुका केल्या, खूप वेडवाकडं वागले, पण खरं सांगू, मला माझ्या कुटुंबाची किंमत कळाली आणि म्हणूनच मी हे सर्व केलं. त्यावेळेला लगेच मोठ्याने जानकी बोलते, आता हे सगळं विसरा आणि नव्याने आपण सुखाने सुरुवात करूया. तेव्हा मात्र जानकीचं बोलणं ऐकून ऐश्वर्या बोलते, सुखाने तर सुरुवात करायची जानकी, पण आपल्याला आधी त्या मायाचा खेळ खल्लास करावा लागेल, कारण ती माया जेलमध्ये बसून अजून सुद्धा आपल्याशी जे काही वागते ना ते खरंच खूपच विचित्र आहे. आणि जोपर्यंत आपण तिला धडा शिकवत नाही तोपर्यंत मी तिला सोडणार नाही. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऐश्वर्या, त्या मायाला धडा शिकवायचाच. तेवढ्यात मात्र अवंतिका खाली आलेली असते. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, अवंतिका, काय चाललंय तुझं? अवंतिका, तुला तर माहितीच आहे ना, तू अशी का वागतेस अवंतिका, जरा तरी विचार कर. तेव्हा मात्र अवंतिका बोलते, खरं सांगू, मला खूप कंटाळा आला होता आणि म्हणूनच मी खाली आले. त्यावेळेला लगेच सौमित्र बोलतो, अगं तुला समजतं, सयाजीराव विखे पाटील आत्ताच इथे येऊन गेले, त्यांनी जर का तुला पाहिलं असतं तर
त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, सौमित्र सौमित्र शांत हो, पण अवंतिका प्लीज तू तुझ्या बेडरूम मध्ये जा. तेव्हा मात्र अवंतिका बोलते, सयाजीराव विखे पाटील आले होते. जानकी वहिनी काय झालं, ते कशाला आले होते? तेव्हा लगेच जानकी बोलते, ते आले असतील आपण खरोखर दुःखात आहोत की नाही हे बघायला. अगं रणदिव्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख बघायला त्यांना खूप आवडतं ना. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी खरंच सॉरी, माझ्या डॅडमुळे रणदिव्यांना खूप काही भोगावं लागतंय, पण जानकी प्लीज प्लीज मला माफ कर. तेव्हा लगेच जानकी बोलते, काय बोलतेस तू, तुझं तुला तरी समजतंय का? ऐश्वर्या प्लीज असा विचार सुद्धा करू नकोस. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी मला सगळं काही समजतंय, सगळं काही दिसतंय, तरी सुद्धा मी शांतच राहिलीये आणि मला काय करावं तेच कळत नाहीये आणि मला आता हा विषय कसा सोडवायचा तेच समजत नाही. तेवढ्यात मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते, आता हा विषय सोडा, कारण सयाजीराव विखे पाटील आहेत ते कधीही पुन्हा येऊ शकतात. अवंतिका प्लीज तू तुझ्या बेडरूम मध्ये जा. आणि शेवटी अवंतिका तिथून निघून गेलेली असते. इकडे सयाजीराव मायाला बोलतात, माया अगं त्या रणदिव्यांच्या कुटुंबामध्ये काहीच दुःख नाहीये. अगं त्यांच्या चेहऱ्यावरती 12 सुद्धा वाजलेले नाहीत. अगं मी बघितलं ना, त्यांचा जो अहमपणा आहे ना तो अजून तसाच आहे आणि त्याच्या साथ माझी लेक त्यांना देते म्हटल्यावरती मला काहीच बोलता येत नाही. माझ्या लेकीने तर मलाच घराबाहेर काढलं. त्यावेळेला लगेच माया बोलते, मी तुम्हाला सांगितलं होतं ना ती दिसते तशी नाहीये म्हणून, तिचं जे काही चालू आहे ना ते बंद केलं पाहिजे. तेव्हा लगेच माया बोलते, बस आता आता तुमच्या लेकीचा सुद्धा आपण विषय क्लोज करूया. तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात, अजिबात नाही या, अजिबात नाही, असा विचार सुद्धा करायचा नाही. आणि त्यावेळेला मात्र माया त्यांच्याकडे बघत बसते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर सयाजीरावांच्या हातात ऐश्वर्या बेड्या ठोकू शकेल का? त्यांना कायमचं गजाड पाठवेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.